नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जे विद्यार्थी आणि पालक RTच्या तिसऱ्या वेटिंग लिस्टच्या प्रतीक्षेमध्ये होते, तर त्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तिसरी लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या लिस्टचे ॲडमिशन शेड्यूल पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा Google Chromeमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला RTE एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर RTE 25% ॲडमिशन पोर्टल ही लिंक आपल्याला बघायला मिळेल. तर या पहिल्या लिंकवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला RTEची ऑफिशियल साईट जी आहे ती बघायला मिळेल. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल यावरती एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचे अकॅडमिक इयर 2024-25 आहे असे राहणार आहे. यामध्ये काही बदल करायचा नाही आहे. ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी तुम्ही आता सिलेक्शन लिस्ट 2 हे जे दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजेच ही तुमची तिसरी यादी आहे. पहिली यादी जी आहे ती रेग्युलर सिलेक्शनमध्ये ज्यांचे लॉटरीमध्ये मूळ निवड यादीत निवड झाली होती ती पहिली यादी. त्यानंतर वेटिंग लिस्टमधील सिलेक्शन झालेली ही दुसरी यादी आणि आता सिलेक्शन लिस्ट 2 म्हणजेच वेटिंग लिस्टमधील दुसरी यादी ज्याला आपण तिसरी यादी देखील म्हणतो. तर आपण इथे सिलेक्शन लिस्ट 2 यावरती एकदा क्लिक करून घेणार आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय संपूर्ण जिल्ह्यांसाठी हे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. तर इथे आपण अहमदनगर बघूया. तर इथे तुम्हाला स्कूल सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ही यादी 5/9/2024 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठीचा जो टाईम देण्यात आलेला आहे तो दिनांक 5/9/2024 पासून ते 12/9/2024 पर्यंत टाईम देण्यात आलेला आहे. या टाईममध्ये तुम्हाला जी काही पडताळणी समिती आहे त्या समितीकडे जायचे आहे. तुमची कागदपत्रे सोबत घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडून एक पेमेंटची रिसिप्ट किंवा ज्याला आपण इथे बघू शकता तुम्ही इथे टॅबवरती त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज व्हेरीफाय केल्यानंतर त्यांच्याकडनं आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित केल्यानंतर एक रिसिप्ट जी आहे ती दिली जाणार आहे. तर ती रिसिप्ट तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकताय खाली ॲप्लिकेशन किती आलेली आहे, त्यानंतर सिलेक्शन किती जणांचं झालं आहे, वेटिंग लिस्टमध्ये किती आहेत आणि ॲडमिटेड फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन किती झालेलं आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टमधून जी यादी लागली होती त्यामध्ये किती ॲडमिशन झालेली आहेत तुम्ही इथे त्यांचे आकडे पाहू शकता. आणि आता जी तिसरी यादी लागलेली आहे तर या तिसऱ्या यादीमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय ॲडमिशन किती झालेले आहेत. तर अजून काही ॲडमिशन झालेले नाही त्यामुळे ते आकडा 0 दाखवत आहे. काही दिवसांनी इथे हे आकडे वाढायला लागतील. तर अजूनपर्यंत तुम्हाला SMS आले नसतील तर SMSवरती अवलंबून न राहता तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर प्रिंटवरती तुम्हाला मिळालेला असेल किंवा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला SMSमध्ये मिळालेला असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे व इथे हा गो बटन दिसत आहे यावरती क्लिक करून सर्च करून घ्यायचं आहे. तुमचा जर नंबर वेटिंग लिस्टमधून लागला असेल तर तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथूनच तुम्हाला याचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन ही टॅब दिसत आहे यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तुम्हाला माहीत असेल तर तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला इथे रिकवर पासवर्ड हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे. तुमच्या बाळाची जन्मतारीख इथे विचारली जाईल ती तुम्हाला इथे टाकायची आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड विचारला आहे तर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्याचा ऑप्शन येईल. तर तुम्हाला नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे व परत इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ॲडमिट कार्ड डाउनलोडचा एक ऑप्शन देण्यात आलेला असेल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲडमिट कार्ड सगळ्यात पहिल्यांदा डाउनलोड करायचे आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर इथे तुम्हाला हे हमीपत्र जे दिसत आहे सेल्फ डिक्लेरेशन, यावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे विद्यार्थ्याचे याची एक प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर इथे हा भरायचा कसं हे देखील तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा इथे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक इथे लिहायचा आहे. विद्यार्थ्याचं आई किंवा वडील जे काही पालक आहेत ते पालक हे हमीपत्र देत आहेत, तर त्यामुळे इथे पालकांचं संपूर्ण नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हे हमीपत्र देत आहात त्या दिवशीची इथे तारीख लिहायची आहे. सही व नाव इथे पालकांचं सही आणि नाव येणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी पालकांचा येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे हमीपत्र देखील भरून घ्यायचे आहे. हमीपत्र भरल्यानंतर तुम्हाला जी कागदपत्रे आहेत ती कोणकोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत ती पाहण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकताय रिक्वायर्ड डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्रे यावरती एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ही PDF तुमच्या फोनमध्ये किंवा PCमध्ये ओपन होईल. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं जे आहे ते इथे बाळाचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्र सर्व आरटी प्रवेशपात्र बालकांसाठी लागणार आहेत. तर ही PDF तुम्ही एकदा संपूर्ण वाचून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज जे काही कागदपत्र लागणार आहेत तुम्ही जे सिलेक्शन केलेलं असेल त्यानुसार तुम्हाला येथील कागदपत्रे बघून घ्यायची आहेत व ही कागदपत्रांचे 2-2 झेरॉक्स बंच करून घ्यायचे आहेत. एक पडताळणी समितीकडे राहील आणि एक तुमची जी शाळा अलॉट झालेली आहे, ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला एक सेट सोबत घेऊन जायचं आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.